श्रावण वद्य पंचमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सकाळी पहाटे 5 वाजता एक गोंडसानी गोड बालक जन्माला आलं आणि बाळ जन्मल्याबरोबर वाड्यात 108 दिवे लागले आपोआप. हो भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात, भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात. तुपाजी पिता कौतुक माता, तुपाजी पिता यांच्या छोट्याशा घरात भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात, भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात. आमच्या प्रत्येक गावात 200-300 लोक कर्मचारी आहेत. तुम्हाला मी समोर दिसतोय ना, माझे दोन्हीही लेकर ही कृपा कुणाची आहे आमच्यावर? तर भगवान बाबांची, वामन भाऊंची, श्री संत भगवान बाबांची. कारण आयुष्यभर त्या महात्म्याने एकच काम केलं. सगळ्या दऱ्याखोऱ्या आहेत आमच्याकडे, सगळा बालाघाटचा डोंगर आहे सगळा. दऱ्याखोऱ्यातल्या डोंगर रांगात गाडी बैल लावून तिथपर्यंत पोहोचायचं, घोड्यावर पोहोचायचं आणि दारोदार जाऊन लोकांना हात जोडायचे. दारोदार गावागावात. अरे बाप दाद्यापासून 10-10 पिढ्या गेल्या आपल्या. काय जातीवाद करता? मी या जातीचा आणि तो त्या जातीचा. काय उच्च नीच भेदभाव करता? तुम्ही अज्ञानी आहात. गावात शाळा नाही, तुम्ही शिकलेले नाहीत. तुमचे बाप दादे ऊस तोडून आणि हे डोंगर दऱ्यामध्ये कष्ट करून मेले. तुम्ही तसेच मरणार. मग बाबा आम्ही काय करावं? एकच मंत्र दिला. सगळ्या दारादारात जाऊन पेरणी केली. एकर विका पण शिक्षण शिका. आणि त्या संतांचे आम्ही अनुयायी आहोत. आज प्रत्येक गावात तुमच्या पुढं मी दिसतोय. माझे दोन्ही लेकरं, एक MD ला आहे आता, MBBS MD ला, आणि दुसरं MBBS ला आहे. हे स्वाभिमानानं सांगावं लागतंय. का? तर उपकार त्यांचे आहेत. आणि भगवान बाबांच्या नंतर माझे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, त्याच भागात त्यांचे शिष्य. मायबापापासून भगवानगडाची वारी आणि भगवान बाबांचा आशीर्वाद. म्हणून ते म्हणायचे बघा, कुठेही म्हणायचे, भगवानगडावरून मला दिल्ली दिसते, भगवानगडावरून मला पंकजा दिसते, भगवानगडावरून मला विधान भवन दिसते, भगवानगडावरून मला परळी दिसते. भगवान बाबा माझा बाप आहे, भगवान बाबा माझी आई आहे, भगवान बाबा माझं सर्वस्व आहे. शिक्षणाचा मंत्र जर बाबांनी दिला नसता तर खेड्यात राहणारा एका कष्टकरी गरीब शेतकऱ्याचा मुलगा इथपर्यंत पोहोचला नसता. दुर्जन कधीच भेटू नये. एक दुर्जन भेटला होता. अख्खं रामायण घडलंय. काही काय वाईट होती नव्हती. मंथरेच्या रूपानं विकल्प शिरला कैकईमध्ये. दुष्ट मंथरा भेटली. रामराज्य उद्या यायचं ते 14 वर्षानं लांबणीवर पडलं. देवाचे सुद्धा हाल होतात दुर्जन भेटल्यानंतर. देवाचे, आपले काय माणसाचे, देवाचे सुद्धा हाल होतात. म्हणून दुर्जन कधी भेटू नये. दादा एका वाक्यात पूर्ण करतो. हुशार माणसं आहात आपण, हुशार आहात. काय आहे दीदी? माय आमची भाषा आहे बरं का तिकडची, अशी भाषा आहे. माय माऊली. विंचू चावला तुकोबाराय म्हणतात. माझे गुरुवर्य तर म्हणायचे, मी पुढे जाऊन बोलू का दादा? गुरुवर्य सांगायचे. मला ते पटणार नाही, पण गुरुवर्य म्हणायचे. म्हणजे माझ्या शब्दाला ती किंमत नाही अजून. माझे गुरुवर्य म्हणायचे, एक वेळा संडास बाथरूम मध्ये स्वतःला कोंडून घेऊन संडासमध्ये 12 घंटे बसलेलं बरं, पण दुर्जनाच्या संगतीत 12 सेकंद सुद्धा राहू नये. देवा एवढंच कर, मला नरकात बसव, मला नरकात घाल, मला संडासमध्ये बसव,
पण मला दुर्जनाच्या संगतीत एक क्षण सुद्धा देऊ नको. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. तुका म्हणे विंचवाची नांगी, म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. तुलसीदास गोड बोलतात याच विषयावर. बरु भलवास नरक करता दुष्ट संग न देई विधाता. बरु भलवास नरक करता. देवा मला नरकात ठेव, नरकात ठेव, पण दुष्ट संग न देई विधाता. हे विधात्या मला वाईटाची संगत देऊ नको. तुका म्हणे आगी लागो थोरपण, तुका म्हणे आगी लागो थोरपण, तुका म्हणे आगी लागो थोरपण, तुका म्हणे आगी लागो थोरपण. तुका म्हणे आगी लागो थोरपण, तुका म्हणे आगी लागो थोरपण, तुका म्हणे आगी लागो थोरपण, तुका म्हणे आगी लागो थोरपण. दृष्टीच्या दुर्जनान पडो माझी, दृष्टीच्या दुर्जनान पडो माझी. दुष्टीच्या दुर्जनानं पडो पायी, दुष्टीच्या दुर्जनानं पडो पायी. हे वैष्णव तो भक्त धन्य त्याची माता, वैष्णव तो भक्त धन्य त्याची माता, वैष्णव तो भक्त धन्य त्याची माता, वैष्णव तो भक्त धन्य त्याची माता. वैष्णव तो भक्त धन्य त्याची माता, वैष्णव तो भक्त धन्य त्याची माता, वैष्णव तो भक्त धन्य त्याची माता, वैष्णव तो भक्त धन्य त्याची माता. पोरांनो लक्षात ठेवा, माझ्या लाडक्या छोट्या छोट्या बहिणींनो लक्षात ठेवा, आयुष्यभर साधना करून, आयुष्यभर पतिव्रता राहून, एक दिवस जर तुम्ही ओढाळ किंवा एखाद्या वाईट वेश्याबाईच्या संगतीत जर गेलात तर आयुष्यभर सांभाळलेलं पातिव्रत्य पण लोकांच्या नजरेमध्ये निघून जातं. एका मिनिटासाठी सुद्धा लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही 90 वर्ष पतिव्रता म्हणून राहा आणि एकच दिवस तुम्हाला कोणी वेश्येच्या संगतीत बघू द्या, आयुष्यभराची साधना खलास. आमच्यासारख्या महाराजांनी आयुष्यभर माळकरी राहून शुद्ध सात्विक आहार सेवन करावा आणि आम्हाला कोणी एका दिवशी फक्त बिअर अँड बारच्या हॉटेलवर बघावं. आता आमचे काही नालायक महाराज बिअर बारच्या उद्घाटनाला कीर्तन करायला चाललेत बिअर बार मध्ये. त्याला काय करावं आता, काय बोलावं? एक दिवस जर पाहिलं तर आम्ही आयुष्यभर केलेली साधना संपली. नाही भाऊ, मला माहित नाही. ह्यांनाच काल एका महाराजांचा फोन आला, ते म्हणाले की आपल्याला बिअर बारच्या उद्घाटनाला कीर्तन करायला जायचे. हे म्हणले म्हणा आम्हाला नाही भाऊ यायचं. ह्यांनी मला सांगितलं आज. होय दादा,
बरोबर नाही ना ते. महाराज लोकांनी आणि बिअरच्या बाटल्या ठेवलेल्या आणि तिथं कीर्तन करायचं. खरं आहे का? पटतंय का बाबा तुम्हाला? पटतंय का बाबा? तसे का बघायला बाबा माझ्याकडे? का बघायलात माझ्याकडे तसे? सांगा की राघव. मला माहित आहे या गावात कोणी थेंब सुद्धा पित नाही. हा हा तशा का हसायला? नाही नाही, अजिबात कोणी तर दारूला हात लावित नाही. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने कमर का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. ये गांजा दारू मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने कमर का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है, मुंह में मिट्टी आती है. नका करू. अपेयाचिनी पाणी, अखाद्याचिनी भोजने, स्वैर स्त्री सन्निधानी होय जे सुख. ते साध्यंतची दुःख, ते दुःख आहे, फार मोठं दुःख होणार आहे. म्हणून तशाच्या संगतीमध्ये देऊ नकोस देवा. मी सांगत होतो दादा, दादा इकडे लक्ष द्या. मी तुमच्याकडे बघून बोलायलो आणि तुम्ही कुणाकडे बघायला? तुका म्हणे विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचू चावतो, परवडला. विंचू चावला तरी 1 तास 2 तास ठणका उठेल, पण 3ऱ्या घंट्याला 4थ्या घंट्याला विंचवाचं विष हळूहळू कमी होतं आणि विंचू उतरतो. ते विष उतरतं आपोआप. 4 घंट्याला माणूस फ्रेश. सांगू, दुर्जन जर एकदा भेटला, दुर्जन जर भेटला तर आयुष्याची राख रांगोळी. विंचवाच्या फक्त नांगीत विष असतं, पण दुर्जनाच्या सर्वांगात विष असतं. तैसा दुर्जन सर्वांगी. या कारलेकर या, उद्या भाजी खाऊ घाला कारल्याची. माता मौल्यानं ऐका, गोड आहे दादा. भेटूच नाही, कधीच भेटू नये. दृष्टांत दिल्याशिवाय कळायचं नाही. आमच्या गावात एक मनुष्य होता, आनंद महाराज. माझ्या गावात कधी कुणाचं लग्न जमू दिलं, कुठल्या मुलीला पाहुणे बघायला आले की असं करायचं. ते पाहुणे तिथूनच पळून जायचे. काय त्याच्याकडे हे सप्ताह उभा. तुमच्यानं कुठं सप्ताह होत असते का? कोणी उभाच केला सप्ताह काय म्हणून 500 रुपये पट्टी लावायची. दादा 100 मांजरं आडवे आले तरीही कार्यक्रम बंद पडत नाही. एक बेवडा आडवा आला की कार्यक्रम बंद. जर मध्ये बोलला तर हे चांगले माणसं उठून घरी निघून जातात. काय करायचे आम्हाला? आम्हाला तरी काय करायचे सप्ताह करण्याहून? घरची खाऊन आमची फजिती करत असाल इथं तर. एक दुष्ट दुर्जन जर आडवा गेला तर मोठमोठे कामं बंद पडतात. हो सांगू, पाण्याचा दांड, पाणी खळखळ वाहणारं पाणी, पण एक काडी जर त्या दांडाला आडवी बसली, एक काडी एक म्हणायलो मी, तर ती एकच काडी उभी करते महाविकास आघाडी. पाण्याचा दांड बंद करून टाकते. एक काडी आडवी पडू द्या दांडात. ह्या नाल्यामध्ये एक काडी आडवी पडू द्या, एक, ती सगळं वरून आलेलं सगळं अडवून धरते आणि तिथं गटार साचते. गटार गंगा होऊन बसते. माझ्या गावामध्ये कधी चांगलं होऊ दिलं नाही. सप्त्याची पंगत चांगली होऊ दिली नाही. सप्ताह चांगला होऊ दिला नाही. दादा कशातही अडवा, कशातही अडवा. हो, एकमेकाची दोस्ती जमू दिली नाही. कोणाच्या घरात नीट राहू दिलं नाही. कोणाचीही भांडणं. त्याचं कामच एक,
आग लावणे. त्याचं कामच एक. कोणाचं चांगलं चालत असले तर मध्ये काडी टाकणे, मध्ये मिठाचा खडा टाकणे. ऐका ना, ऐका दुर्जन कसा असतो. महाराज शेवटची वेळ आली त्याची. तो म्हातारा झाला आता महिन्यापूर्वी. म्हणजे म्हातारा होत होत 80 वर्षात झाला आणि त्याला रोग जडला. रोग जडल्यास त्यानं सगळ्या गावाला बोलवलं आमंत्रण देऊन. गावातले सगळे तुमच्यासारखे शहाणे माणसं आले, असे चांगले हे समोर बसलेले. अरे म्हणले कधीच बोलवलं नाही, त्याच्या घरी चहा पाण्याला बोलविले. सगळे माणसं आले, 5-25 लोक आले. त्यानं सांगितलं शेवटी, म्हणले मी उद्या परवा 4 दिवसात डॉक्टरनं सांगितलंय वाचणार नाही, मी मरणार आहे 8 दिवसात. पण माझी शेवटची इच्छा आहे, काय गावात मी कधी नीट वागलो नाही, कधी कुणाचं चांगलं चालू दिलं नाही, सगळ्याचं वाटोळं केलं. माझी शेवटची इच्छा आहे, मला तिथं देवाजवळ जागा मिळावी आणि माझं पाप निघून जावं. तुमच्यासारख्या चांगल्या लोकांना मी त्रास दिलाय. मग काय इच्छा आहे शेवटची? तुमच्यासारख्याने विचारलं काय इच्छा आहे? ते म्हणला काही नाही, मी मेल्यानंतर मला मंदिराच्या समोर बसवा आणि सगळ्यांनी 5-5 जोडे मारा. काय म्हणलं ते? 5-5 जोडे मारा. महाराज 8 दिवसांनी ते मेलन, त्याला तिथं असं मंदिराच्या समोर बसवलं आमच्या गावात. म्हणले शेवटची इच्छा होती बाबा, पूर्ण करावी लागते. लोकांनी असे जोडे आणले नालाचे. माझ्या भावाचं माझं भांडण ह्यानं लय लावलं होतं, म्हणायचं की खपकन जोडा मारायचा. माझ्या बायकोचं नान्न लागू दिलं नाही, खपकन जोडा मारायचा. हो, माणसात माणूस ठेवलं नाही की जोडा. महाराज त्याच दिवशी पुढच्या गावामध्ये चोरी झाली होती आणि PSI आली होती. आणि PSIची गाडी त्याच वेळेला तिथून चालली आणि त्या मेलेलं बसवलंय आणि प्रत्येक माणूस जोडे मारायला त्याला. तेवढ्यात त्या PSIनं बघितलं हे काय खेळ चालू आहे. PSI उतरला खाली. काय झाले? नाही म्हणले त्याची शेवटची इच्छा होती, ते मेलय. PSI म्हणला ते तसं मेलं नाही, असं कुठं होत नसतंय. तुम्ही मारलंय, खुर्चीवर बसवलंय आणि त्याला अजून जोड्यानं मारायला लाव. अगोदरच मरून गेले तरी जोड्यानं मारायला लाव. अटक वॉरंट जारी करा. 302 के तहत ह्या 25 लोकांवर गुन्हा दाखल करा. आणि FIR फाडला महाराज. 25 माणसं मध्ये घातली जेलमध्ये. याला म्हणतात दुर्जन. विठाला 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 विठाला. दुर्जन कधी भेटू नये. दुर्जन कधी भेटू नये. ऐका. नंबर 2, काही माणसं कधीच भेटू नयेत. 1, काही माणसं कधी कधी भेटावेत. 4 दिवसाला 8 दिवसाला सारखे भेटू नयेत. कोण 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 कोण? वाईट वाटू देऊ नका. काही माणसं 4-8 दिवसाला भेटावेत, रोज भेटू नयेत. कोण? 1, सोयरे धायरे. तुमच्याकडे सोयरे धायरेच म्हणतात ना, पाहुणे. सोयरे धायरे पाहुणे. हा. आणि भावकीचे लोक. भावकीचे लोक रोज भेटू नयेत. विठाला 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 विठाला. माझ्या कीर्तनाकडे बघ ना, तेवढे आतडे तुटालेत, पण त्याच्या पाणी पिण्याकडे बघायलेत लोक. किती किती अवघड आहे ते. देवा नाही, मला बहुतेक खरं वाटलं. हो, फेटा गाडीत दुसरा होता खाली, ते स्टेपनी ठेवायच्या ठिकाणी म्हणून बरं झालं. आज ते फेटा एक जुना असतो गाडीत म्हणून बरं झालं. हा हो, ते नवीन चमकी पालकोलचा फेटा. मी घरातून निघाल्यास 20 किलोमीटर परळ येऊन पुढे आल्यानंतर दुर्जनानं तहान लावली जोडे मारून. ऐका. नाही, मला वाटलंच होतं की माझ्याकडे लक्ष देईनात, पाणी पिण्याकडे लक्ष द्यायला. दादा उगा आठवतंय 20 किलोमीटर पुढे आल्यानंतर 20 किलोमीटर आलो आणि फोन केला. म्हणलं काल फेटा धुवायला काढला होता, मध्ये बॅग ठेवल्या का नाही, गाडीमध्ये ठेवलीस का? म्हणली कुठं आहात तुम्ही? मी म्हणलं आता मी अंबाजोगाईच्या पुढं आहे, 20-25 किलोमीटर. म्हणून 20-25 किलोमीटर. माझी बायको म्हणली तुम्हाला कवडीची अक्कल नाही, कीर्तनाला चाल लावून फेटा घरी विसरून चालला. म्हणून आता वाटलं की मी एवढं तळमळून बोलायलो, माझ्याकडे लक्ष नाही पाणी पिणाऱ्याकडे, म्हणजे मला खरंच अक्कल नाही. विठाला 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 विठाला.
आपल्या 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 बायका साड्यांच्या दुकानात न्या, साड्या कपड्यांच्या दुकानात सगळ्याच बायका नवऱ्याला म्हणतात, माझीच नाही, तुम्ही सगळ्याच म्हणता हो. ए तुम्हाला काही कळत नाही, सारखा बाजूला. माय आई माझ्या बायकोनं परवा एवढ्या साड्या बघितल्या हो. किती? त्या दुकानदार 2 तास साड्या दाखवत होता, 2 तास, 200-300 साड्या पाहिल्या. ती म्हणायची नाही हिची बॉर्डर अशी आहे, पण हिच्यात थोडी चमकी असायला पाहिजे, तिची बॉर्डर थोडी लहानच आहे, हिचा कलर याच्याशी मॅच होत नाही. ते दुकानदार म्हणला आता नवीन कंपनी तयार करतो आणि तुझ्यासाठी ऑर्डर देतो. 200-300 साड्या बघितल्या आणि बायको तिथून उठली ना, असं केलं, पुन्हा येते म्हणली चला. मला म्हणली ते मला एवढं वाईट वाटलं महाराज, त्यानं त्या घामागर्द होऊन घाम आला होता त्याला, ते दाखवून दाखवून तिकडून आणून घाम आला होता. 250 ते 300 साड्याचा ढीग लागला होता आणि एवढ्या साड्या बघून उठून निघाली. लाज कशी वाटली नाही? का परेशान करावं माणसाला? ऐकताय? काही काही माणसं कधीतरी भेटावेत. कोण? भाव भावकी आणि पाहुणे रावळे. रोज भेटू नयेत. पाहुणा जर जास्त दिवस राहिला तर काडी लागलीच म्हणून समजा, आणि रोजच जर घरी येत असेल तर बघा. भावकी कुणाला म्हणायचं दादा? काही व्याख्या? भावकी कुणाला म्हणतेत? तुम्हाला भावकी नाही का महाराज? भावकीची व्याख्या केली होती प्रातस्मरणीय गुरुवर्य, फार महान ज्ञानी होते, जगन्नाथ अण्णा पवार. भावकीची व्याख्या त्यांनी केली होती. ते म्हणाले जिच्याशिवाय जगता येत नाही आणि जी नीट जगू देत नाही तिला भावकी म्हणायचं. क्या बात आहे. नीट जगू देत नाही पण तिच्याशिवाय जगता येत नाही, शेवटी चौघाच्या खांद्यावर जावा भावकीच लागते. रोज मिळू नयेत, कधीतरी मिळावेत, व्यवस्थित राहतं. आणि काही माणसं कधीच तुटू नयेत, कधीच तुटू नयेत. सतत भेटावीत, रोज भेटावीत, प्रत्येक घंट्याला भेटावीत, प्रत्येक मिनिटाला भेटावीत, कधीच तुटू नयेत. कोण? ज्यांच्या मुखात परमात्म्याचं सतत नामचिंतन आहे. ऐका ऐका. चंद्रमेजे अलांछन मार्तंडजे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयी रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. कोण भेटावेत? असे भेटावे जे खळांची व्यंकटी सांडो देवा. ऐका 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 ऐका. का भेटू नयेत सोयरे धायरे? का भेटू नयेत पाहुणे रोज? भाऊभावकीचे निव्वळ स्वार्थी असतात. आणि पहिला वर्ग दुर्जन तर भेटूच नये, त्याचंही वाटोळं होतंय ना आपलंही वाटोळं करतं. पण सज्जन असे असतात. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सज्जन त्याला म्हणावं. कुणाला म्हणावं? सज्जन जो चंदनासारखा आहे. आपल्या सानिध्यात आलेल्या सगळ्यांना चंदनाचा सुवास जसा चंदन देतो, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. जगामध्ये जर कोण रोज भेटावेत तर ते साधू, ते सज्जन, ते हरीचे दास सज्जन. हे मात्र कधीच तुटू नयेत, कधीच तुटू नयेत. आणि का तुटू नयेत सांगू? त्यांच्या स्वतःच्या मागण्यात सुद्धा जगाचं कल्याण साठवलेलं असते. ज्ञानोबारायांनी जसं देवाकडे पसायदान मागितलं, आणि तेच पसायदान नामदेवरायांनी या आजच्या प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणात मागितलं. अकल्प आयुष्य पावेत या पुरा, अकल्प आयुष्य पावेत या पुरा. अकल्प आयुष्य वावेत या पुरा, अकल्प आयुष्य वावेत या पुरा. आज या सगळा हरिच्या
पसायदान आहे देवाकडे. बरोबर आहे गुरुजी? गुरुजी आहात का आपण? माझिया सकला हरीच्या दासा, जे हरीचे दास आहेत. कोणाला म्हणावं हरीचे दास? नाही तया हरी तैसे हरीचे दास, नाही ते नाही तया भय आस नाही तया चिंता होय. मोह भय आस होनी होनी राहती उदास. कटकास भक्तीची बळकट कास भक्तीची. कुणाला म्हणावं दास? ऐकता? त्याला म्हणावं दास हरीच ज्याची सेवा करतो. वा हरीच ज्याची सेवा करतो तो हरीचा दास. वा सगळ्यात उत्तम व्याख्या माझ्या गुरुजींनी सांगितलेली. हरीच ज्याची सेवा करतो म्हणजे 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 नाथ महाराजांच्या घरी 36 वर्षे श्रीखंड्याच्या रूपानं पाणी भरतो. देव किती सेवा आहे. चोखोबारायांच्या घरी त्यांच्या बायकोचं बाळातपण करायला आणि बाळा ते धुवायला जातो. हरी ज्याची सेवा करतो यस्य सह दासा हरिदासा, त्याला म्हणायचं हरीचे दास. पेटीला माईक द्यायचं का? नाही. त्याला म्हणायचं हरीचे दास. आपण हरीची सेवा करू यात काही नवल नाही. देवानं आपली सेवा करावी आणि कित्येक संतांची सेवा केलेली आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक राष्ट्रवान बाबा एक साधू होऊन गेले. कसे झाले? ही जशी आई आहे ना आज, हो, ही आमच्या श्रीची प्रियांशची आई, तशी एक आई होती. रोज देवदेव करायची, रोज पोथीला जायची, रोज रामायण ऐकायची. आणि मग ऐकून ऐकून 25 वर्षानंतर तिने याचना केली, हनुमंतराया, हे रामराया, 25 वर्ष रामायण ऐकते आणि हनुमंतानं जशी तुझी सेवा केली, मला 3 मुलं आहेत रे, पण एक मुलगा माझ्या पोटी असा जन्माला यावा, कोटी कुळाचा उद्धार करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, असं एक लेकरू दे. पुत्र भावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. महाराज देवाने इच्छा पूर्ण केली तसं माता माऊल्यांनी मागावं. आता त्या लेकराकडे बघितलं मी, लेकराकडे बघितलं त्या प्रियांशकडं. कीर्तन त्याचं आहे दादा, त्याच्यासाठी आहे बरं, त्याच्यावर बोलावं लागेल. 3 तास बघितलं, बिचाऱ्याची अवस्था सेम होती, सारखी होती. कुणी पैसे द्या, हातात घाला, नाहीतर न घाला, सेम. खरं आहे का खोटं? मी घातले, तू घातले नाहीस, मग तुम्ही घातले नाही, तरी ते सारखं माझ्याकडे त्याच आशेनं पाहत होतं आणि तुमच्याकडे त्याच आशेनं पाहत होतं. जाताना घाला. हो, पुन्हा दिलं काय? दियासो बडिया न दियासो डबल बडिया, असलं पोरग आहे ते. दियासो बडिया न दियासो डबल बडिया, काही हरकत नाही. असं आहे. मग असं लेकरू जन्माला यावं, आईची इच्छा. सांगून जातो, अलीकडचे लेकरं 1 नंबरचे सैराट जन्माला यायलेत. आणि सैराट बघितल्यापासून दादा लक्षात येते तुमच्या, सैराट बघितल्यापासून तर पिढ्याचे पिढ्या सैराट जन्माले. काय दोष आहे त्यांचा ताई? त्या लेकरांचा काय दोष आहे? काही दोष नाही लेकरांचा. दोष आहे त्यांच्या आईचा, दोष आहे त्यांच्या वडिलांचा. लेकरू कसं जन्माला यावं ही माय ठरवू शकते. छत्रपती शिवरायांच्या आईनं, हो, छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना ज्या गोष्टी केल्या त्या जर आम्ही केल्या तर आमच्या पोटी हरिभक्त आणि असा शूरवीर जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. हो, आताच्या मुली, आई आई माझ्या आईसारखी दिसायला एक मध्ये, आई गरोदरपणी पोटात बाळ असताना आताच्या मुली काय करतात? तू रामायण वाचत्यात, बोला ना, ज्ञानेश्वरी वाचत्यात, गाथा वाचताव का तुम्ही पोटात बाळ असताना? शॉर्ट व्हिडिओ, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, टिकटॉक एक असते का? मग ते लेकरं बी टिकटॉक करीतच यायले. स्नॅपचॅट. माझ्या भाचीला घेऊन गेलतो 2 महिन्यापूर्वी दवाखान्यात. ते डॉक्टरनी सांगितलं, ऐका ना, डॉक्टरने सांगितलं दादा, सांगावं लागतं दादा, दृष्टांत दिल्याशिवाय सिद्धांत पटत नाहीत. आणि तुमच्यासारखे हुशार थोडे असते 2-3. लेकरू जन्माला कसं आणाय, कसंही आलं पाहिजे. त्या लेकराकडे बघा,
त्या डॉक्टरनं सांगितलं, मी भाचीला घेऊन गेलो, म्हणले बघ, ते डॉक्टर म्हणत होता बघ. मी का सांगितलं? असे लेकरं जन्माला घालायला त्याची आई सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणून आयांनो, माझ्या माऊल्यांनो, माझ्या बहिणींनो, बाळ गर्भात असताना फार शुद्ध आचरण करा, फार गोड बोला, हो, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, रोज हरिपाठ घ्या, हरिभक्त जन्माला येईल, कुळात सात्विक मुलगा जन्माला येईल. आणि मग तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत अन भावी गाता गीत विठोबाचे. तुमच्या मागच्या 21 पिढ्याचा आणि पुढच्या 21 पिढ्याचा उद्धार होईल. रोज जर हरिपाठ करणारं मूल घरामध्ये जन्माला आलं तर. आणि तुमच्या 42 कुळ्या नरकातून तरुण स्वर्गात जातील. फक्त घरामध्ये एक हरिभक्त जन्माला यावा. आणि असे हरिभक्त ज्या घरात जन्माला येतात त्या हरिभक्ताचं कुळ, त्या हरिभक्ताचं घराणं, त्या हरिभक्ताची परंपरा वर्षानुवर्ष कल्पपर्यंत अशीच राहावी. त्यांचं कुळ कधी खंडित होऊ नये. का? संत सुखी तर सगळा समाज सुखी. सांगू, एक डॉक्टर बिघडला ऑपरेशन करताना तर एक माणूस मरतो. एक शिक्षक बिघडला तर एक गाव बर्बाद होतं, एक पिढी बर्बाद होते. पण एक देशातला एक संत बिघडला, अख्ख्या देशाचा सर्वनाश होतो. म्हणून संतांनी फार धोरणात राहिलं पाहिजे, हरिभक्तांनी फार धोरणात राहिलं पाहिजे. सगळा समाज जर बिघडत असेल, एक साधू बिघडला की सगळा अख्खा समाज बिघडतो. मायबाप हो. म्हणून नामदेवराय म्हणतात की अशा साधूच्या कुळाला, अशा संताच्या कुळाला, अशा हरिभक्ताच्या कुळाला की ज्या लेकरामुळे, ज्या हरिभक्ताला हरिभक्तच म्हणेन मी, की माझ्यासारख्याला 500 किलोमीटर त्याच्यासाठी यावं लागलं. त्या 2 वर्षाच्या चिमुकल्यासाठी, त्या श्रीसाठी 500 किलोमीटर, काही असू द्या ते, पण मी आलो ना तिथून, पावसात आलो, भिजत आलो, 500 किलोमीटर त्यानं मला इथपर्यंत आणलं. आणि इथं येऊन या गावच्या मंदिरात माझ्याकडून 2 तास कीर्तन करूनच घेतलं. नाहीतर मी काय फुकट आलो असतो का? हे माणसं एवढे मोठमोठे आले असते का? आमचे फार मोठे गायक, वारकरी संप्रदायाचं भूषण, गान कोकिळ अनिरुद्ध महाराज परभणीकर, वा, एकच नंबर. 100 भजनी असतात की नाही टाळ घेऊन, तरी सुद्धा असा जय जयकार होत नाही. आमच्या भागाचं कंठभूषण, गान कोकिळा म्हणतात ज्यांना, असे आमचे कैलाश महाराज मुरकुटे. आणि तेवढंच जबरदस्त वादन महाराष्ट्रातलं एक लाडकं व्यक्तिमत्व, टॉप 10 मधला माणूस मृदंगावर आहे आज इथं. म्हणून सगळे गाव गरजालाय, सगळा गाव. ब्रह्मानंद, जहां स्वर है वहां ईश्वर है. संगीत शक्ति है ईश्वर की, संगीत शक्ति है ईश्वर की, हर स्वर में बसे हो राम. संगीत शक्ति है ईश्वर की, हर स्वर में बसे है राम. रागी जो गाए रागिनी, तो रोगी को मिले आराम, तो रोगी को मिले आराम. अरे, डोकं दुखणाऱ्या माणसाला सुद्धा त्याच्या आवडीचं संगीत ऐकायला मिळालं, ते उठून नाचायला लागते. बाथरूम मध्ये असलेला माणूस सुद्धा त्याच्या आवडीचं संगीत लागलं की बाथरूम मध्ये नाचायला लागतंय. बाथरूम सिंगर होऊ ना, काय बोलता? संगीतात एवढी ताकद आहे. जहां स्वर है वही ईश्वर है. सूर जिथे असतील तिथेच ईश्वर आहे. बाकी आसुर आहेत सगळे. कुठं स्वर नसेल ते आसुर आहे. ईश्वर पाहिजे तर स्वर लागला पाहिजे. इतकं गोड भजन. तुम्ही सर्व गावकरी भजनी मंडळींनी मोलाची साथ दिली. सगळ्यांच्या चरणावर पुन्हा एकदा साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. भगवान बाबा एवढे महान संत होऊन गेले आणि भगवान बाबांची शिकवण एका वाक्यात सांगू. आमच्या भागातला आज जो समाज घडलाय, योगेश दादाला विचारा, ते येतात नेहमी परळीला. थांबूयात. काही माणसांना वाटतंय असं का? दादा, आमच्या भागात या, मराठवाड्यात या, बुलढाणा जिल्ह्यामध्ये या, वाशिम जिल्ह्यामध्ये या. घराघरामध्ये लोकांनी देवाच्या बरोबरीनं त्यांचे फोटो लावलेत. छत्रपती शिवराय त्यांच्या बरोबरीनं त्यांचे फोटो लावलेत.
मंदिरात फोटो आहेत, मंदिरात. कोणत्या नेत्याचे नाहीत, दुसऱ्या नेत्याचे नाहीत. गोरगरिबांची जाण असलेला आणि शेतकऱ्यांची जाण असलेला हा नेता होता. विसरता येणार नाही, विसरता येणार नाही. आणि हे 5-10 मिनिटं जे मी तुमचे घेतले आता शेवटचे, ते ज्यांनी कार्यक्रम ठेवलाय आमचे योगेश भाऊ, त्यांचं मला सांगणं होतं की महाराज 10 मिनिट तरी साहेबाबद्दल बोला, म्हणून बोललो. अगोदर कीर्तनच केलं आणि शेवटचे 10 मिनिट त्यांच्याबद्दल बोललो. मला तुमच्या गावानं बोलवा, तुम्ही गाव मिळून सप्त्याला बोलवा आणि तुम्हाला कुठला विषय ऐकायचा आहे त्याच्यावरच ऐका. आणि जर तुम्ही एकट्यानं कीर्तन ठेवलं आणि तुम्ही जर म्हणलात मला छत्रपती शिवाजी महाराजच ऐकायचे, 3 तास 10 तास सांगतो. तुम्ही जर म्हणलात मला फक्त या वटवृक्षावर बोला, वटवृक्षावरच बोलणार. फक्त आईवर बोला, आईवरच बोलणार दिवसभर. तुमची जी इच्छा असेल ठेवा कार्यक्रम. ठेवता का उद्या? ठेवा ना. म्हणून माय बापू हो, ऐका ऐका ऐका. ज्या माणसानं एवढा अट्टास करून 40-50 हजार रुपये खर्च करून कार्यक्रम ठेवलाय, 500 किलोमीटरहून लोक बोलवलेत, त्यांचीही इच्छा 10 मिनिट मला पूर्ण करावी लागेल का नाही? काही लोक कचरा घेऊन बसलेले असते डोक्यात. कचरा कचरा नाही नाही, मला जे वाटतंय तेच महाराजांना बोललं पाहिजे. असं कसं होईल? तुला काय वाटत नाही, तुला काय वाटत नाही, तुला तमाशा करावा वाटतं इथं. महाराजांना तेच करावं का? प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असते दादा, बरोबर आहे? हा, म्हणून कचरा घेऊन बसायचं नाही कीर्तनाला बसताना कधीच. मला पाहिजे तेच महाराजांना सांगावं, असं होतंय? नाही होत. विषयाला न्याय दिला, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दासा, हरीच्या दासाच्या कुळामध्ये अखंड या बालकाला 100 वर्षापर्यंत सुंदर आयुष्य मिळावं. त्याच्या पोटी जन्माला येणारे लेकरं त्याच्यासारखेच निघावेत. आणि हे हरीचं कुळ पुढे 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 पुढे, हरीची सेवा करणारं कुळ पुढे 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 हजारो लाखो वर्षेपर्यंत असंच हे खानदान जगलं पाहिजे. अकल्प आयुष्य म्हणजे त्या पोराला 1 लाख वर्ष आयुष्य नाही, त्या पोराच्या आता या श्रीच्या घराण्यात जन्मणारे सगळे असे जगले पाहिजेत. ते कुळ कधीच समाप्त नाही झालं पाहिजे, ते अखंड चालत राहिलं पाहिजे. त्याला म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी आस कळा हरीच्या दासा. विठाला 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 विठाला. म्हणून झालेली सेवा आमच्या प्रियांशसाठी ईश्वराने त्याला सद्बुद्धी द्यावी. संतांची सेवा त्याच्याकडून घडावी, गोरगरिबांची सेवा त्याच्याकडून घडावी. त्याला उदंड आणि निरोगी आयुष्य मिळावं. त्यानं खूप शिक्षण घ्यावं आणि शिक्षण घेऊन रंजल्या गांजल्या समाजाची सेवा करण्यात त्याचं आयुष्य जावं आणि हरिभक्तीमध्ये आयुष्य जावं. मायबापाची सेवा, आजी आजोबाची सेवा त्याच्याकडून घडावी, एवढी मागणी मी पांडुरंग परमात्म्याकडे करतो आणि माझ्या वाणीला विश्रांती देतो. विठोबा कुमारी या या बार कुमारी, जय जय बार कुमारी, जय जय बार कुमारी, कुमार माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी,
ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लगो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांशी. जवळजवळ 2.25 तास आपण आलात, बसलात त्या लेकरासाठी, आणि मी एवढ्या दुरून आलो माझ्या माता भगिनी, आणि तुम्ही माझ्या पितृतुल्य गुरुतुल्य. पहिल्यांदाच आपल्या गावी आलो, 10-12 घंटे प्रवास करून आलो, आणि इथं आल्यानंतर खरंच तुमच्या गावकऱ्यांनी मला आनंद दिला. खूप मला असं वाटत होतं आता या 2 तासात, आनंद महाराज सप्ताच आहे, सप्त्याचा काल आहे. इतका गोड समाज, एवढी स्थिरता, एवढी शांतता, एवढी जाणकार मंडळी माझ्या सद्भाग्यानं मला भेटली. झालेली सेवा त्या लेकराच्या पुण्याईमध्ये जमा व्हावी, आणि त्याचं तो पुण्यवान व्हावा म्हणून पांडुरंगाकडे याचना, पांडुरंगाकडे प्रार्थना आणि पांडुरंगाकडे मागणी करतो, आणि वाणीला विश्रांती देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल.